मित्रांनो, जबरदस्त अशी एक चिकनची रेसिपी बघूया. आता ह्याचं नाव तुम्ही मोगलाई म्हणा, शाही म्हणा, काही म्हणू शकता. काय नाही, चिकनला मॅरिनेट करायचं आहे. हळद, मीठ, मिरची पावडर, तिखट मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर दोन्ही वापरायचे आहेत. नंतर आलं लसूणची पेस्ट वापरायची आहे आणि दही. ओके, साधारण इथे 1.5 किलो चिकन होतं. 1.5 किलो चिकनला मी पाव किलो म्हणजेच 250 ग्राम दही लावून मॅरिनेट करून ठेवणार आहे. साधारण 1-1.5 तास ठेवायचं आहे. नंतर एका भांड्यात जेवढं चिकन आहे त्याच्या 1/3 म्हणजे इथे माझ्याकडे 1.5 किलो चिकन होतं, त्यासाठी मी अर्धा किलो कांदा घेतला आहे. कांदा असा फ्राय करून घ्यायचा आहे आणि सेपरेट आउट करायचं आहे. नंतर त्याच तेलात आपलं मॅरिनेटेड चिकन शिजायसाठी ठेवून द्यायचं आहे. एका भांड्यात काजू घ्यायचे आहेत. काजू 50 ग्राम घेतलेत मी. तळलेला सगळा कांदा आणि मिक्सरला थोडं पाणी टाकून त्याची एक पेस्ट करून घ्यायची आहे. साधारणपणे अशी पेस्ट तयार होईल तोपर्यंत चिकन मस्त आपलं शिजून जाईल त्याच्या मॅरिनेडमध्ये. वरतून आपण जी तयार केली ती पेस्ट टाकायची आहे. आणि आता फ्लेवरिंग एजंट्स तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे कमी जास्त करू शकता. थोडंसं पाणी ॲड करायचं आहे कन्सिस्टन्सी एक मस्त यायला. आता इथे मी थोडीशी वेलची पावडर, कसुरी मेथी आणि गरम मसाला असं ॲड करतो आहे. तुम्हाला थोडासा मटन मसाला किंवा चिकन मसाला घालायचा असेल तो घालू शकता. वेलची पावडर स्किप करायची असेल ती करू शकता. वरतून थोडंसं तूप आणि एक कोळशानी त्याला स्मोक देणार आहे. इतकं जबरदस्त लागतं. तुम्ही हे जर खाल्लं तर हॉटेलचं बटर चिकन किंवा दुसरं कोणतीही मोगलाई डिश विसरून जाल. इतकं सुपर टेस्ट करतं. तर आजच ही रेसिपी ट्राय करा.